नमस्कार प्रेक्षकांनो, सावळ्याची जणू सावली या मालिकेमध्ये आता पुढच्या भागात आपल्याला एक जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे। आता 3 लोक एकत्र झाले, ते म्हणजे जगन्नाथ, तिलोत्तमा आणि सावली। आता या ऐश्वर्या, तारा आणि शिवानीचा तर असा बँड वाजवणार। तिलोत्तमाला आत्ता कुठं समजले की आपलं कुटुंब, आपला मुलगा, आपला बिझनेस यावरती सुद्धा या शिवानीमुळे गदा येणार आहे। आणि त्याचमुळे आता इकडे जगन्नाथ आपल्या मुलीच्या संसारासाठी, तर आता त्याचबरोबर इकडे आता तिलोत्तमा ही आता आपल्या बिझनेससाठी, तर सावली आपल्या सौभाग्यासाठी एकत्र येणार। आता काय नेमकं घडणार हे तिघे एकत्र येऊन सगळ्यांसमोर, मीडियासमोर शिवानीला कसं एक्सपोज करणार, सगळ्यांसमोर शिवानीला एक्सपोज केल्यावर नक्की काय काय घडामोडी होणार आपण बघूया। तर प्रेक्षकांनो, सावली आता सौभाग्यासाठी रणचंडिका कशी बनते ते आपण बघूया। इकडे आता मुळातच दोघींनी मिळून कटकारस्थान सुरू केलेली असतात। ऐश्वर्याला साथ द्यायला शिवानी तयार होते, मेहेंदळेला बर्बाद करायचं असतं, इकडे शिवानीला सारंग पाहिजे असतो आणि त्याचबरोबर तिला सुद्धा बिझनेस टेक ओव्हर करायचा असतो, हा तिचा एक मुख्य हेतू असतो। आता या दोघी मिळून असा प्लॅन करतात, सावलीच्या मनातच नाही तर सगळ्या जगासमोर सुद्धा आपल्याला हे करायचं आहे की आता सारंग हा माझ्या प्रेमात आहे, तरच आपल्याला सारंग सावलीला वेगळं करता येईल आणि या किर्लोस्करांना बर्बाद करता येईल। त्यानंतर या दोघींचा प्लॅन ठरतो। इकडे ऐश्वर्या शिवानीला सांगायला लागते, ए बघ, एक गोष्ट लक्षात ठेव, तू काय करायचं, तू सारंगच्या मोबाईलवरती मेसेज कर, त्याच वेळेला मोबाईल हातात घेऊन त्या मेसेजला मी रिप्लाय करणार आणि त्याच वेळेस त्या मोबाईलचे मेसेज सगळे इकडून डिलीट केले जातील, पण तुझ्याकडे तो पुरावा राहील आणि त्यानंतर तू तो पुरावा सावलीला पण दाखवू शकतेस। इतकंच नाही तर आता या सगळ्यात सावलीला तो पुरावा सगळ्यांच्या समोर दाखवून तू खूप मोठा गेम करू शकतेस, असं म्हटल्यावर लगेचच आता दोघींचं प्लॅनिंग ठरतं। आणि काही झालं तरी सुद्धा आता इकडे सारंगच्या मोबाईलवरून मेसेज करून मग आता इकडे सावलीला पूर्णपणे आपण फसवायचं किंवा सावलीला या प्लॅनमध्ये अडकवायचं। आता हा सगळा प्लॅन ठरल्यावर इकडे मात्र पुढचा प्लॅन सुरू होतो। तो पण सावलीला डाऊट आलेला असतो, ती आता सांगत असते लगेचच इकडे अमृताला की मला न या शिवानीचं काही वागणं पटत नाहीये, शिवानी जे काही वागते ते पूर्णपणे चुकतंय, मला या सगळ्यामध्ये आता तिचा खूप राग पण येतो आहे। असं म्हटल्यावर अमृता म्हणते, हे बघ, मला काय वाटतं माहितीये, तू एकदा आईसोबत बोल। त्यावर सावली म्हणते, नाही, मी आता डायरेक्ट सारंग सरांनाच बोलणार आहे। आणि इकडे तोपर्यंत ऐश्वर्या अमृताला सांगायला लागते, आता खऱ्या अर्थाने आपल्याला पुढचा आपला डाव खेळायचा आहे, काही झालं तरी सुद्धा हा डाव आता यशस्वी झालाच पाहिजे। यावरती मग आता ती सांगते, बोला काय करायचं आता। मग पुढे ती सांगायला लागते की लगेचच ऐश्वर्या, हे बघ, शिवानीचा पुढचा प्लॅन असा आहे की आपण दोघींनी मिळून तो वर्कआउट करायचा आहे, तुला काहीही करून सारंगचा मोबाईल मिळवायचा। यावरती ती म्हणते, सारंगचा मोबाईल, अरे तो मला कसा देईल। त्यानंतर ऐश्वर्या सांगायला लागते, काही जरी झालं तरी सुद्धा तुला मोबाईल मिळवायचा, तू काही कर, मोबाईल रात्री मिळव आणि त्याच्यावरून मेसेज, आता जे काही तुला मी सांगेन ते शिवानीला करायचे आहेत। शिवानीचे मेसेज येतील त्या मेसेजला तू रिप्लाय करायचा किंवा त्याच्यावरती ती रिप्लाय करेल, त्यावर नंतर आपण सारंगच्या मोबाईलमधून हे मेसेज सगळे डिलीट करून टाकायचे। त्यावर तारा म्हणते, अगं पण, त्यावर ऐश्वर्या म्हणते, अगं पण बिन करत राहिलीस ना तर तुला कधीच मान मिळणार नाही, सारंग आणि सावली एकत्रच होतील आणि ते आपल्याला परवडायचं नाही, तुला कधीच मानपान मिळणार नाही, ते दोघं एकत्र राहिले मात्र या आपल्याला सगळ्यामधून इथून काढता पाय घ्यावा लागेल। इकडे सावली थोडीशी नाराज असते, म्हणून ती आता सारंग तिकडे तिला मनवत असतो आणि तो सांगत असतो, सावली अगं काय झालं, तू माझ्यावर नाराज आहेस का। सावली म्हणते, नाही, पण मला आता स्वतःचाच राग यायला लागला आहे। यावरती सारंग म्हणतो, हे बघ, तुझा माझ्यावरती विश्वास आहे ना। सावली सांगते, माझा तुमच्यावरती विश्वास आहे पण परिस्थितीवर नाहीये। आता रात्रीच्या वेळेला लगेच शिवानी कॉल करून ऐश्वर्याला सांगते की पुढचं प्लॅनिंग सुरू करायचंय ना। पुढचं प्लॅनिंग सुरू करून आता इकडे लगेचच पुढचं प्लॅनिंग सुरू होताना लगेचच इकडे मेसेज करायचं प्लॅनिंग ठरतं आणि ते प्लॅनिंग सुरू होतं मेसेज सुरू करण्याचं। इकडे रात्री ते मेसेज केले जातात, ते डिलीट पण केले जातात। दुसऱ्या दिवशी सकाळी सावली उठते आणि ती विचार करायला लागते की माझ्या मनाला इतकी का बरं हुरहुर लागली आहे, मला खरंच कळत नाहीये। असं म्हटल्यावर ती आता लगेच विचार करते, नाही, मला आता जगन्नाथजींची लगेच भेट घ्यायला पाहिजे। तितक्याच जोगतीन तिथे येते, पोरी, तुझ्या विरुद्ध जो काही कट रटला जातोय ना तो महाभयंकर आहे। इकडे सावली उदास असते, सारंग तिला समजावतो, सायली काय झालं, तू का स्वतःला त्रास करून घेते। असं म्हटल्यावर इकडे तोपर्यंत सावली सांगते, काही नाही सारंग सर। त्याच वेळेला इकडे आता जगन्नाथ सावलीला भेटायला येतो आणि तुझ्या घरात शिवानी नावाचं जे वादळ आलंय ना तेच तुझ्या दुःखाचं मेन कारण आहे,
तेच तुझ्या संकटाचं कारण आहे असं आता सांगायला लागतो। त्यावरती मग आता हे सगळं झाल्यावर ती सांगायला लागते, जगन्नाथजी मला खूप चिंता वाटत आहे, माझ्या डोक्यात सारख्या त्याच गोष्टी सुरू आहेत, पण या सगळ्यामधून कशा पद्धतीने बाहेर पडायचं हे मला नाही कळत आहे। त्यावर आता इकडे जगन्नाथ लगेच भेट घेतो, ती म्हणजे तिलोत्तमाची भेट घेऊन जगन्नाथ सांगायला लागतो, हे बघा म्हणजे तिलोत्तमा मॅडम, तुमचं माझं काही वैर असेल तर सारंगच्या चारित्र्यावरती जर येणार असेल, त्यामुळे महेंदळ्यांची बर्बादी होणार आहे आणि मला माझं ज्ञान आघात आहे, माहीत आहे, तुला सुद्धा माहीत आहे की या सगळ्यामध्ये आता मी इकडे आत जे काही बोलतो ते कधीच खोटं होत नाहीये, तुला हळूहळू या सगळ्याची प्रचिती यायलाच लागलेली आहे ना। असं म्हटल्यावर ती मात्र म्हणते, इकडे लगेचच सांगायला लागते, काय करायचं आपण यावरती तो सांगतो, तुझ्या घरात जी काही शिवानी नावाची मुलगी आली आहे ना, तीच तुझ्या मुलाला बर्बाद करायला आली आहे, तुझा बिझनेस, तुझा मुलगा आणि त्याच्या चारित्र्यावर संशय येईल असंच ती प्लॅन करत आहे। पण त्याचबरोबर ती इकडे आली, ती तुझा सारंग सावलीच्या आयुष्यासोबत तुझा बिझनेस सुद्धा बर्बाद करायला, त्यामुळे तुला या सगळ्यामध्ये साथ द्यायला पाहिजे। आणि शेवटी तिलोत्तमा या सगळ्याला साथ द्यायला तयार होते। तिलोत्तमा साथ देणार म्हणल्यावर पुढचा प्लॅन सुरू होते। आता आपल्या सौभाग्यासाठी आता तयार झालेली आहे सावली आणि या सगळ्यामध्ये तयार होऊन लगेचच आता आपलं सौभाग्य वाचवायला पुढचा प्लॅन करते, ते म्हणजे जी ती शिवानीची असिस्टंट आहे ना, तिलाच खरेदी करते पैसे देऊन। बापरे बाप, ती असिस्टंटला जगन्नाथ जेव्हा इकडे घेऊन येतो तेव्हा तो तिला म्हणतो, बोल काय चाललंय। त्यावरती ती असिस्टंट म्हणते, ती पटापट बोलायला लागते, बरोबर आहे, शिवानी मॅडम सारंग सरांच्या प्रेमात पडल्या आहेत आणि त्या सारंग सरांच्या प्रेमात पडल्या कारणाने आता इकडे म्हणजे त्यांना काहीही करून सारंग सर पाहिजेतच आणि तुमचा बिझनेस बर्बाद करायचा आहे। मग मात्र तिलोत्तमाची खात्रीच पटते, काही झालं तरी सुद्धा या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या खऱ्या आहेत आणि मग ती जगन्नाथ आणि आता इकडे सावली यांच्या साथीला येते आणि जगन्नाथ यांची साथ देण्यासाठी तयार होते। मात्र फायनली मित्रांनो, या सगळ्या गोष्टी समोर आलेल्या आहेत आणि त्यानंतर आता गोष्टी असिस्टंटच्या मदतीने बरोबर ती असिस्टंट तिची आता सगळी कट कारस्थानं जगन्नाथ आणि सगळ्यांच्या समोर आणणार। हे सगळं घडत असताना मग फायनली जी गोष्ट आपल्या मालिकेमध्ये हवी होती ती आलेली आहे। या सगळ्यामध्ये सगळं सुरळीत झालेलं आहे, सारंग समोर सुद्धा मेसेज आलेले आहेत, ते मेसेज आता इकडे पाठवण्यात आलेले आणि मग सावलीने सगळ्यांना एक्सपोज करत शिवानीने रात्री सारंग सरांना मेसेज केलं होतं, पण ते मेसेज सारंग सरांनी केलेले नाहीये, तर ते मेसेज करणारी व्यक्ती आता वेगळीच आहे असं म्हणत एका झटक्यात शिवानीचं थोबाडच फोडते। ऐश्वर्या आणि तारा यांना सुद्धा एक्सपोज सावलीने केलेला आहे। चिडलेली तिलोत्तमा ऐश्वर्या आणि तारा यांच्यावरती चांगलाच राग काढत असते, त्यांना चांगलाच फटकारणार आहे। सावली, तिलोत्तमा आणि जगन्नाथ एकत्र आल्यावरती जबरदस्त धमाका होणार आहे। पुढे काय घडणार जाणून घ्यायचं असेल, सावळ्याची जणू सावली मालिकेचे अपडेट जाणून घ्यायचे असतील तर आजच आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।